नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही हे आपला व्हिडिओ बघत आहात आणि हे आपलं चॅनल आहे ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो दादूस, आता आपल्याकडे खूप लोक येतात. आता बाबा लांब लांबची लोक येतात. हा, आणि आपल्याला रोज त्याच्यासाठी काही ना काहीतरी सगळं मॅनेज करून त्यांचा टाइम, आपला टाइम Yes. सगळं मॅनेज करून स्टुडिओचं बुकिंग ते पण आपल्याला 2-2, 3-3 दिवस आधी करावं करायला लागतं. लागतं भाई. नाही तर काही मिळणार नाही. हा नाही, स्टुडिओ हा फुल बुक असतो. येस. पण त्यातून सगळ्यांनी एवढा सपोर्ट करताय. Yes. तुम्ही पण आमच्यासाठी तुमचा टाइम मॅनेज करून येत आहात तुमच्या कामातून. Right. सो त्यासाठी पहिलं म्हणजे सगळ्यांचं म्हणजे जे आतापर्यंत येऊन गेलं त्यांचं खूप खूप धन्यवाद. आज पण आपल्याकडे एक दादा आलाय. येस, खूप लांबून आलाय भाई. हो. सो आपण त्याच्याशी आधी गप्पा मारूया, कारण तुम्ही तर आम्हाला नेहमीच बघता. सो तुमच्यासाठी रोज नवीन नवीन पाहुणे आणायचं काम आम्ही अजून याच्या पुढेही चालू ठेवणारच Right. आहोत. तुम्ही सपोर्ट जसा करता तर आम्हाला अजून त्याच्यात मोटिवेशन मिळतं. काय दादूस? येस, आणि आम्ही ट्राय करणार आहोत की स्टुडिओच्या बाहेर पण आम्ही पॉडकास्ट करू. यश, तुम्ही कारण का- बघितला पण असेल. येस. त्यांनी बघितलंय, ते बोलले पण की त्यांना आवडलं ते हॉटेल वगैरे मध्ये दादाने आपल्याला काय काय खायला दिलं बस, आणि नंतर तिकडे निलेश दादाकडे Yes, वरती. भारी. सो आम्ही तसेही यायला आम्ही आता खूप प्रयत्न करत Right. आहोत. जर स्कार्ब्रो मध्ये आता 2-3 जणांनी स्कार्ब्रो मध्ये आम्हाला बोलवलं. 3 जण आहेत. एकाच जागेवरती आम्ही शूट करणार आहोत 3 एपिसोड्स. Yes. जर असं काही तुम्ही प्लॅन करत असाल सांगा, आम्ही पूर्ण टीम घेऊन येतो. सो आता आपण चालू दादाशी करूया बोलूया, बाबा. कारण दादा पण खूप लांबून आले. येस, सो नितीन दादा, वेलकम टू बोलूया बिंदास्त. थँक्यू. कसं वाटतंय तुला? खूप दिवस झाले आपण फक्त बोलत आहोत की भेटूया भेटूया. फायनली तू आलास. कसं वाटतं तुला? आय वॉज वेटिंग. मी वेट करत होतो. बरेच दिवस झाले आपण कॉन्स्टंटली बोलतोय फोनवर आणि जाणवलं की यार तुम्ही पण खूप बिझी आहात आणि आय हॅव टू गिव्ह यू गाईज टाइम अँड थँक्यू दॅट यू गाईज अकोमोडेटेड मी. मला खूप बरं वाटलं मी इथे आलो. आज यायचा प्लॅन होता बराच आणि आज येताना वाटेवरती इतकं ट्रॅफिक लागलं म्हटल्यावर आजच ट्रॅफिक लागायचं होतं. तर काहीतरी येत राहतंय, बट अल्टिमेटली पोरं वेट करतात आपल्यासाठी आणि वी हॅव टू बी देअर ऑन टाइम. आणि आल्यानंतर तुम्ही जे ग्रीटिंग केलं आणि स्टुडिओचा जो सेटअप पाहिला, लायब्ररीमध्ये तुम्ही लोकांनी स्टुडिओ बुक करून ठेवलाय आणि तो सेटअप द वे दॅट यू गाईज आर वर्किंग, खूप बरं वाटलं. म्हणजे असं वाटतंय की येस, असा प्रयत्न माणसाने चालू ठेवला पाहिजे, त्याशिवाय काही घडत नाही. येस, खरंय. आणि मला अजून काही जास्त बोलायचं नाही, कारण युअर वर्क इज टेलिंग अबाउट यू गाईज ऑलरेडी. बस तू Yes. तेच आमचं पण हेच एकदम बेसिक आहे की लोकांना पण आवडतं. सो आम्हाला Yes. त्याच्यातूनच एक मोटिवेशन मिळतं की नवीन नवीन लोकांना आणून त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करून आम्ही काहीतरी नवीन शिकतो. आपले व्ह्युअर्स पण खूप गोष्टी, जे नवीन येणारे आपली मराठी मुलं आहेत किंवा बाकी कोणीही असो, बरेच. त्यांना शिकायला मिळतं की कसं असतं प्रत्येकाची एक जर्नी. करेक्ट. सो दादा, पहिलं म्हणजे एक तुझ्याबद्दल एक छोटं इंट्रोडक्शन आपल्या व्ह्युअर्स साठी देतो. ओके. नमस्कार. माझं नाव नितीन नवले. मी मूळचा इंडिया, मुंबई, दहिसर. माझा जन्म झाला गिरगावमध्ये. जन्म गिरगाव 10वी गल्लीतला. तिथून पहिली काही वर्ष माटुंगा रोडला स्टेशनच्या शेजारी जर पाहाल तुम्ही लोक, झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीत मी स्टार्टिंगचे 2-3 वर्ष राहिलो. मी नाही, मी, माझी आई, माझे बाबा आणि माझे 4 चुलते, आम्ही सगळे त्या छोट्या झोपडपट्टीत वाढलो. तिथून मग बाबांनी दहिसरला स्वतःची खोली घेतली आणि दहिसरमध्ये माझं पूर्ण बालपण गेलं. दहिसरहून शाळेत कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो. आईला होतं की मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं. मग काही असताना त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकायला घातलं. 10वी झाली. 10वी नंतर 12वीलाही आम्ही रॉयल कॉलेजला होतो मीरा रोडला. रॉयल कॉलेज अगदी डिसिप्लिन कॉलेज, बोलाल तर गुरुकुल सारखं, जसं ती मूवी होती ना त्या मूवीमध्ये, त्या मूवी सारखं कॉलेज. 10वी मध्ये शाळेमध्ये फर्स्ट टॉप 3 मध्ये ऑलवेज. 12वी मध्ये पण आउट ऑफ नंबर्स. तिथून मग इंजिनिअरिंग केली मुंबई युनिव्हर्सिटीमधून. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग मध्ये पण फर्स्ट क्लास मुंबईचा ग्रॅज्युएट. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग अजून काय करायचं, जॉब चालू केला. जॉब चालू करत आई म्हटली नको, हे जॉब कधीपर्यंत करत राहणार. मग देन नेक्स्ट एज्युकेशन काय केलं, MBA बँकिंग अँड फायनान्स फ्रॉम UK, वेअर युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स. देअर ऑल्सो फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट. शाळेमध्ये अभ्यासात कधीच मागे राहिलो नाही आणि तो अभ्यास करत पुढचा टप्पा काय करायचा. आता लाईफमध्ये बरंच काय करत माणूस शिकत गेला.
पुढचा टप्पा होता अजून काहीतरी करायचंय. त्यावेळी ठरवलं की कॅनडाला यायचंय. कॅनडाला येण्यासाठी मग PR घेतला आणि PR घेऊन इथे आल्यानंतरही अभ्यास थांबला नाही. आल्यानंतर पहिल्या 1 वर्षात ठरवलं की स्वतःसाठी इथे कॅनडामध्ये सर्टिफिकेशन काहीतरी केलं पाहिजे, ज्याने आपल्याला साइड बाय साइड इन्कम काहीतरी हेल्प होईल. म्हणून फायनान्शियल ॲडवायझरीचं लायसन्स घेतलं आणि फायनान्शियल ॲडवायझरीचं लायसन्स नंतर फायनली मी केलं फुल टाईम रिअल इस्टेटचं लायसन्स आणि आता मी एक फुल टाईम रिअल इस्टेट एजंट, रिअल इस्टेट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑर रिअल्टर operating across GTA, across Ontario. I'm licensed for. So I'm a full-time real estate person now, a realtor, and a side, all you can say is part-time financial advisor as well. पाहिलंय शिकलाय दादूस. हा आपण फक्त म्हणजे असेच काय कॅनडाला यायचं Yes. आणि डिग्री घेऊन पहिले वर्क परमिट घ्यायचंय भाई. त्यात पण आता चेंजेस. भाई बाबा त्याच्यावर पण आपण नंतर करू एक video हो special. बाबा, Student. तो जरा विचार करा आता यायच्या आधी. आता कॅनडा आधी सारखं राहिला नाही. इझी राहिलेलं नाही. नुसतं कॅनडाच नाही, आय थिंक बऱ्याच गोष्टी सगळीकडेच चेंज होतात आणि लाईफ इज गेटिंग व्हेरी हार्ड. आणि दॅट्स वेअर ज्यावेळी आपण बघतो की तुम्ही ज्यावेळी येऊन कॅनडामध्ये एक अभ्यास पकडून न पकडून काहीतरी वेगळं स्वतःचं व्यक्तिमत्व उभारण्यासाठी ज्यावेळी उभं राहत आहे, ते आज गरजेचं आहे. खरं. राईट. सगळ्यात मोठं ते गरजेचं आणि प्रत्येकाला ते म्हणजे कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन गाईज. बरोबर. बियॉन्ड कम्फर्ट झोन देर इज एव्हरीथिंग. कम्फर्ट झोन मध्ये बसून जर बसलात तर मग तिथेच बसून राहा. अख्खी दुनिया चालते आणि पळते. आपण काय करतोय? आपल्याला सांगणारं कोणी नाहीये. तुम्ही ज्यावेळी बाहेर येताय तुम्हाला सांगायला कोणी नाहीये. तुमच्या एक म्हण पण आहे बहुतेक, राईट, की सवारी अपने सामान की खुद जिम्मेदार आहे. तसंच आहे लाईफ मध्ये, करिअर मध्ये स्वतःची रिस्पॉन्सिबल तुम्ही. आई वडिलांना नाही माहिती त्यांना आता आपण इथे काय करतोय. आपण कोणाशी भेटतोय, कोणाबरोबर टाइम स्पेंड करतोय, नोबडी नोस. वी नो आवर सेल्फ हाऊ प्रोडक्टिव्ह वी हॅव टू बी आणि आपल्या आयुष्यातलं आपल्याला काय करायचंय. सो गुड, दॅट्स व्हॉट इट इज. तर दादा बोलला दादा UK मध्ये पण स्टडी केले, राईट? हो, आणि तिकडे तू किती इयर्स होतास? 6 वर्ष. मग तू 6 वर्ष तिकडे राहिलास, राईट? हो. मग तुला तिकडे पण सेटल होता आला असतं UK मध्ये, पण तू कॅनडाला का आला? वाय नॉट UK? हे बघ, मला आज पण बरेच जण ज्यांच्याशी बोलतो मी त्यांना ज्यावेळी कळतं मी UK मध्ये होतो, मला ते विचारतात तू UK सोडून इथे आलास, काय झालं? मी म्हटलं बघ, मला आज पण UK खूप आवडतं. UK इज व्हेरी कंडेन्स्ड व्हर्जन ऑफ कॅनडा. कॅनडा इज अँप्लिफाईड व्हर्जन ऑफ UK. मला आजही कोणी विचारलं UK ला जायला आवडेल, म्हटलं हो, जायला नक्कीच आवडेल. पण तिथे काय चेंजेस झालेत ते माहिती नाही. 6 वर्ष ज्यावेळी मी तिथे होतो, those were the best years of my life, I would say. एक गाणं आहे, बेस्ट डेज ऑफ माय लाईफ, बेस्ट इयर्स ऑफ माय लाईफ. आय वॉज अ स्टुडंट म्हणून गेलो, पण ज्यावेळी तिथे लँड होण्यापूर्वी मला माहिती नव्हतं की ऍज अ स्टुडंट मला काय चॅलेंजेस येणार आहेत UK मध्ये. UK एवढी मोठी हवा करून ठेवलेली डोक्यात त्यावेळी. कन्सल्टंटशी जाऊन बोललेलो आणि लिटरली माझं 3 महिन्यातच झालेलं. ते लोक आलेले मुंबईमध्ये, युनिव्हर्सिटीवाले मुंबईमध्ये इंटरव्ह्यू घ्यायला आले कन्सल्टंट्सकडे. आणि कन्सल्टंट फ्री कन्सल्टन्सी होती. जायचं त्यांच्याकडे रजिस्टर करायचं, कोणी आले युनिव्हर्सिटी आले तर दे वुड जस्ट कॉल यू अँड दे विल इंटरव्यू यू. मग मी गेलो, त्यांनी कॉल केला, नितिन सो अँड सो युनिव्हर्सिटी वाले आने वाले, आपको इंटरव्यू देना है क्या? आणि मी त्यावेळी मुंबईत जॉब करत होतो ऑलरेडी. म्हटलं हा ठीक है, मुझे जाना ही है पढ़ाई के लिए, तो अगर युनिव्हर्सिटी अच्छी आय विल कम. मग त्या दिवशी आय थिंक 2-3 युनिव्हर्सिटीजचे इंटरव्ह्यूज होते आणि ते एका युनिव्हर्सिटीने मला तिथल्या तिथे, त्यावेळी लँग्वेज रिक्वायरमेंट पण होती, पण त्यांनी सगळी रिक्वायरमेंट वेव्ह ऑफ केली मला आणि ऑन द स्पॉट त्यांनी ऍडमिशन दिलं. इंटरव्ह्यू मुंबईतच बसून. म्हणजे मला त्यावेळी इंग्लिश लँग्वेजची बहुतेक टेस्ट पण होती. आय कांट इवन रिमेंबर व्हॉट लँग्वेज टेस्ट इट वॉज कॉल्ड. PT आय गेस. PT हा, आय कांट रिमेंबर, मला लक्षात पण नाहीये. 2009ची गोष्ट आहे, लेट 2009 ची गोष्ट आहे. तर मला आठवत नाही. तर तिथे इतका मी खुश झालो की बाबा मला ऍडमिशन मिळालं. आता काय, त्याच्यानंतर कळलं ऍडमिशन नंतर ईमेल आला, एवढी फी असणार आहे. बापरे, फी कशी भरायची आता, एवढी मोठी फी. बाबांना तर आधी टेन्शन आलं, एवढी मोठी फी कुठून करायची. सगळी फीची वगैरे अरेंजमेंट तर नंतर सांगताच येईल कशी झाली. पण ज्यावेळी UK ला पोहोचलो त्यावेळी एक मोठा झटका हा लागला की इथे आल्यानंतर खर्च जो आहे तो खूप अवच्या दाव आहे. $12,000 तर एका वर्षाची MBA ची फी होती. £12,000. अरे बाप. एका वर्षाची नुसती फी £12,000. आणि त्या £12,000 साठी बँकेतून लोन घेतलं, घराचे पेपर घाण ठेवले ते बाबांनी, तशी अरेंजमेंट केली. ते £12,000 गोळा करायचे. आता आलं टेन्शन, यार स्टडी लोन, जिथे आपण जस्ट आता करिअर चालू करतो परत इतकं मोठं स्टडी लोन, आजपर्यंत अंगावरती लोन नव्हतं. आता लोन झालं, आता काय करायचं, तर जाऊ. आणि त्या लोन मध्ये मग त्यांनी लिव्हिंग कॉस्टचे पण ऍड करून ठेवलेले की इफ यू वॉन्ट, तुम्ही लिव्हिंग कॉस्ट पण आम्ही तुम्हाला देऊन ठेवतो, पाहिजे तर घ्या तुम्ही. म्हटलं आता तुम्ही डिस्बर्स करू नका, लागलं तर. तिथे 3 दिवसाचं मी Airbnb बुक करून गेलेलो UK ला.
बेड अँड ब्रेकफास्ट बोलतात. लँड झालो एअरपोर्टला, मँचेस्टर एअरपोर्टला. घ्यायला युनिव्हर्सिटीचीच बस आलेली. बसमध्ये बसून जाता जाता 1-1.5 तास लागला बहुतेक तिथे पोहोचता. पोहोचल्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटीचे जे हॉल्स होते, युनिव्हर्सिटी हॉल, स्टुडंट्स अकोमोडेशन, तिथे सोडलं. स्टुडंट अकोमोडेशन मध्ये इन्क्वायरी केली. तिथले जे खर्च होते अकोमोडेशनचा, आय थिंक इट वॉज 3 to 4 times or multiple times expensive than you would find a room outside. म्हटलं युनिव्हर्सिटी हॉल्स आणि अकोमोडेशन मध्ये घेऊन तर परवडणार नाही, आपल्याला एवढे पैसेच नाही आणलेत सोबत. 1000 पाऊंड एक घेऊन गेलेलो सोबत कॅश म्हणून. मग तिथे बेड अँड ब्रेकफास्ट घेऊन गेलो. बेड अँड ब्रेकफास्ट मध्ये बुक केलं. 3 दिवसाची फक्त माझ्याकडे मुदत होती. मी बहुतेक शुक्रवारी लँड झालेलो. शुक्रवार रात्र, शनिवार रात्र आणि संडेची रात्र, अशी 3 रात्रीची मी बुक केलेली. टार्गेट ठेवला की आपल्याला 3 दिवसात कुठेतरी राहायला जागा शोधायची. हॉल्समध्ये तर नाही. बॅगा घेऊन स्वतःच युनिव्हर्सिटी काहीच माहिती आहे. टॅक्सी बुक कशी करायची माहिती आहे. चालत 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 2 बॅगा घेऊन. अँड इट्स व्हेरी हिली एरिया. युकेचं जर लँडस्केप बघाल ना, कुठेही फ्लॅट नाही. कॅनडा सगळा फ्लॅट आहे. युके मध्ये खूप वर खाली बापरे. तिथे तर एक हिल आहे, त्यांना ते बीच हिलच नाव ठेवलंय. कारण ती हिल चालताना अक्षरशः आई बहिणी आठवतात, एवढी ती स्टीप आहे बाबा. आणि ती स्टीप हिल पहिल्या दिवशी उतरायला तर बरं वाटलं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं आता कळलं हे नाव काढ. सो 3 दिवसात कसं ते शोधलं अकोमोडेशन. मला आठवते जाऊन दरवाजे वाजून राहायला जागा, कोणी घर देतं का रे, असं झालं. तर ही होती युकेची स्टार्ट. आता काय झालं, इथे गेल्या असं झालं की यार आता काय करायचं. दररोज बघायचं 1000 पाऊंडचे कमी झाले, 50 पाऊंड गेले. आज जेवायला गेलो, 12 पाऊंडची डिश नाही बाबा, ही नाही खायची. 1 पाऊंड मध्ये कुठे बर्गर मिळतो जाऊन बघायचो. मग ते बघून ज्यावेळी कळलं की बाबा इट इज नॉट इझी. स्टुडंट म्हणून आलोय, पण स्टुडंट व्हायच्या आधी तर जिथे काम करायचं तिथे ऑफिसवरती सगळे टेबलावरती चहा वगैरे मिळायचा मुंबईत. सर येस उठायचं, सगळी लोक उभी राहायची, सर सर सर. बँकेत ब्रांच रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम केलं तिथे मुंबईमध्ये. तिथे स्टुडंट म्हणून जायच्या आधी. तिथे गेल्यावर तो कळलं जॉब काय करायचा. स्टुडंट अकोमोडेशन तर ठीक आहे, पण जिथे मिळाला सुदैवाने जागा अशी मिळाली, एक मोठं घर होतं. त्या घरात बरेचसे इंडियन आणि चायनीज स्टुडंट होते आणि त्यात एकच बेडशीट अवेलेबल होता. रूम नव्हे बरं का, बेडशीट. दे यूज टू कॉल इट बेडशीट. बेडशीट म्हणजे काय, एका रूम मध्ये त्यांनी 2 जागा केलेल्या, एक सिंगल बेडच्या. अशा 2 पैकी एकच बेड अवेलेबल होता आणि कॉमन वॉर्डरोब आणि छोटीशी असेल 10 बाय 10 ची खोली असेल जास्तीत जास्त ती, अशी रूम होती. आणि लकीली दुसरा जो मुलगा होता तो पण मुंबईतलाच होता आणि ही वॉज मुंबई ख्रिश्चन. तर आमची दोघांची चांगली गट्टी जुळली त्यावेळी. आणि तिथून पुढे मग प्रवास चालू झाला ऍज अ स्टुडंट. काय करायचं आता तिथे पोहोचल्यानंतर. आता शिक्षण तर आहे, मेन तर करायचं 1 वर्षाचा MBA करायचं. पण तो MBA करणं इतकं खर्चिक काम असेल, तिथे गेल्यानंतर जे शिक्षणाला पैसे लागणार आहेत, डेली एक्सपेन्सेस. बँकेला बोललेलो पैसे पाठवू नका. बाबांचा फोन आला 1-2 आठवड्यांनी की 1000 पाऊंडच घेऊन गेलास, पुरले की काय झालं, पाहिजेत का पैसे, सांगू का बँकेला. म्हटलं बाबा पाठवू नका पैसे, पप्पा पैसे पाठवू नका, मॅनेज करतो. मग कसं त्याच्यातून म्हणजे युकेचा तर हा तुझा इनिशियल स्ट्रगल झाला. हो. असा एक कोणता अशी गोष्ट जी आता आपण म्हणू शकतो की ती तू विसरणार नाही युके मधली, जी तुला हार्ड हिटिंग, म्हणजे तुला ती खाली पाडणारी पण होती, पण त्यातून तू वर शिकून त्यातून तू वर आलायस. आपलं आता आमचं म्हणजे युजली कॅनडामध्ये स्टुडंट जेव्हा येतात त्यांचे जे पहिले 3-4 महिने असतात. करेक्ट. आपण आता जसं तुझं पण इनिशियलच स्टेज. येस. पण सगळ्यांच्या आयुष्यात म्हणजे ऍज अ इंटरनॅशनल स्टुडंट सगळ्यांच्या आयुष्यात असतं ते की पहिले 3-4 महिने म्हणजे आपण आयुष्यातले 25-26 वर्ष आपल्या आईबाबांबरोबर राहिलो असतो. कारण आपलं घर, आपली एक संस्कृतीच अशी की आपण आईबाबांसोबतच राहतो. पण त्यातून इंटरनॅशनल स्टुडंट्स खूप जे येऊन बोलले, सगळ्यांचं तेच होतं की पहिले 3-4 महिने वॉज व्हेरी चॅलेंजिंग आमच्यासाठी. त्यातून आम्ही खूप गोष्टी शिकलो. म्हणजे पैशांचा झाला, आणि जसं तू बोललास की ते 1000 पाऊंड मधून 1 पाऊंडचा बर्गर खाल्लाय कारण 12 पाऊंड. सो युके मधली एक अशी कोणती गोष्ट आहे का तुझ्या साईडने जी तुला वाटते की यश, म्हणजे जर तिथे 2च ऑप्शन होते, आयदर यू गो ऊपर और एल्स तू गिव्ह अप करतेस. किस्सा पण असू शकतो एक किस्सा बॅड इन्सिडेंट झाला किंवा काय. सी लकीली बॅड इन्सिडेंट नाही बोलता येणार,
पण काय झालं, आय वॉज अप फॉर द चॅलेंज. तिथे लँड झाल्या ओके. झालं काय, मित्र होते सगळे तिथे, गेल्यावर सगळे मित्र बनले. पण सगळ्यांची म्हणजे डेलीचं जे शेड्यूल होतं वेगळं होतं. दे वर मोर लाईक पार्टी गोईंग. कुणाला जॉबची एवढी गरज नव्हती. मोस्टली सगळे फायनान्शियली वेल ऑफ होते ज्यांच्याबरोबर मी होतो ना. तर त्यांना मला असं सर्कल भेटलं की यार त्या सर्कलमध्ये मलाच जॉबची गरज आहे, बाकीच्यांना जॉबची एवढी तंतन नाही. आणि मग ज्यावेळी संध्याकाळी कॉलेजवरून आल्यानंतर मी जागोजागी जाऊन रेझ्युमे घेऊन जायचो. सगळ्या स्टोर्सनी, सगळ्या स्ट्रीट्सनी फिरायचो. रेझ्युमेचे प्रिंटआउट काढायचो लायब्ररीतून. लायब्ररीचं प्रिंट कार्ड मिळायचं. त्या लायब्ररीत जायचो चालत चालत, लायब्ररीतून प्रिंट घेऊन यायचो आणि सगळ्या स्टोर्सनी जिथे दिसेल त्याचं नॉक करून करून रेझ्युमे द्यायचो. जॉब शोधतोय, प्लीज हेल्प मी इफ यू हॅव एनी जॉब, व्हॉट एव्हर टाइम, कुठलाही टाइम असेल, रात्रीची शिफ्ट असेल, सकाळची शिफ्ट असेल, मला द्या, जॉबची गरज आहे. ते करता 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 ज्या बिल्डिंग मध्ये राहायचो त्या बिल्डिंग मधला जो ओनर होता त्याचंच खाली एक सुपर मार्केट होतं. मी दररोज उतरायचो, वरती जायचो, येता त्याला हाय, त्याचं ऑफिस इथे होतं, त्याच्यामुळे त्याची गाठ पडायची. हाय हॅलो बोलून. मी कधी अपेक्षा केली नव्हती त्याच्याकडून, पण त्याने बघितलं हा मुलगा काय करतोय, बाकीची पोरं काय करतात आणि हा काय करतोय. मग त्याने एक दिवस अचानक मला ऑफिसमध्ये बोलवलं त्याच्या. मला म्हटलं नितीन हा भाई. म्हटलं मग तो मला बोलला की तुम जॉब ढूंढ रहे हो. कारण ही वॉज ओरिजिनली बॅक होम, त्याचे इंडियन टाईज होते, बट दे नेव्हर बीन टू इंडिया. त्याला हिंदी यायची. म्हणला तुम जॉब ढूंढ रहे हो. म्हटलं येस. वुड यू लाईक टू वर्क फॉर अस. सरळ विचार, वुड यू लाईक टू वर्क फॉर अस. म्हटलं येस, वाय नॉट. म्हटले सोन्याहून पिवळा अजून काय. मी जॉब शोधतोय आणि मी तुमच्याकडे रेझ्युमे दिला आणि तुम्ही मला म्हणताय जॉब करायचा आहे का. म्हटलं हो नक्कीच. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, जॉब तुला आम्ही जॉब देतो, पण तुला ट्रेनिंग घ्यायला लागेल, पेड ट्रेनिंग नसणार. हो. म्हटलं पेड ट्रेनिंग म्हणजे मी येऊन काम करणार, माझं दुसरीकडे कुठे जाणार नाही आणि जॉब देणार पण पैसे नाही देणार. मी म्हटलं यार ठीक आहे, ते पण करूया, चला जॉब करूया. कारण पहिली शंका आली मनात की यार नवीन कंट्रीमध्ये गेलोय, फायदा तर नाही घेणार ना, किंवा मला जॉब करायला सांगतोय, पैसे देणार नाही, नंतर बोलेल की नाही जॉब संपला, असं नको व्हायला. मग जॉब घेतला तो जॉब घेऊन त्यांनी सांगितलं 2 वाजता आहे. मी म्हटलं दुपारी 2 वाजता येऊ. नाही, सकाळी 2 वाजता. सकाळी 2 वाजता. म्हटलं ओके. जॉब काय. तो बोलतो सकाळी 2 वाजता सुपर मार्केट आहे आमचं खाली, माहिती आहे. म्हटलं होय, सकाळी 2 वाजता ट्रेनिंग असणार, चालू कर पहिल्या दिवशी. जॉब काय. बोलले जॉब असा असा असणार. म्हटलं ठीक आहे. जॉब पोहोचलो 2 वाजता फ्लोअरवरती, बघितलं तर सुपर मार्केटचा दरवाजा बंद. वी हॅव टू सर्व पीपल फ्रॉम अ विंडो फ्रॉम इनसाइड द अँड ऑन द फ्रंट ऑफ द एंट्रन्स, दे कॉल इट हॅच. का तर 2 नंतर इन्शुरन्स नाही म्हणून यू कॅनॉट लेट एनीबडी. तर पहिला आहे की यार लोकांशी मला कम्युनिकेट करायचंय. तिथली लोक म्हणजे अदर साइड ऑफ द कोण आहेत, स्टुडंट्स आहेत. कोण, तिथले लोकल स्टुडंट्स हु आर कम्प्लिटली इन द पार्टी मूड ॲट नाईट, अँड आय एम एन इंडियन फेस इन फ्रंट ऑफ दम टॉकिंग टू दम. 2 ते 6 मध्ये मला तिथे बेकिंग करायची होती, मला तिथे कुकिंग करायची होती, मला तिथे फ्लोअर क्लीन करायचं होतं, मला तिथे रिस्टॉकिंग करायची होती. आणि मला तिथे खालून त्यांच्या सेलरमध्ये जाऊन वरती मीठ आणायचं होतं, मीठ बेक करायचं होतं, कुक करायचं होतं, बर्गर बनवायच्या होत्या, पॅटीज बनवायच्या होत्या, कॉफी बनवायच्या होत्या, सकाळी येणारे पेपर राऊंडचे पेपर सॉर्ट आउट करायचे होते. देयर वर लॉट ऑफ थिंग्स दॅट आय पुट अप माय सेल्फ टू. मला माहिती नव्हतं की मी कुठल्या जॉबमध्ये चाललोय. आणि कुणाला माहिती होतं की कुकिंग कशी करायची. मला नव्हतं माहिती कुकिंग कशी करायची, आणि शिकलो तिथे सगळं. तो जॉब मिळाल्यानंतर देवाच्या सुदैवाने दुसऱ्या दिवशी किंवा एका आठवड्यातच दुसऱ्या एका जॉबची ऑफर आली. आता हा जॉब तर रात्री करायचो. दुसऱ्या जॉबची ऑफर आली की, आणि जिथे रेझ्युमे टाकलेले स्पोर्ट्स शॉप होतं, त्यांनी मला बोलवलं, वुड यू लाईक टू वर्क. येस, वाय नॉट. यू आर अ स्टुडंट, ओनली पार्ट टाइम काम करा. ठीक आहे, केलं पार्ट टाइम. त्यांनी आज दिले सकाळी 7 ते 9 की 7 ते 10 असं काहीतरी जॉब होता. 2 ते 6 इथे जॉब करायचा. 6 ते 7च्या मध्ये 1 तासाच्या अंतरात जे काही नाश्ता करायचा तो करा आणि 7ला तिथे पोहोचा. 7 ते 10 तो जॉब करा. तिथून येऊन फ्रेश होऊन 11 किंवा 12चा क्लास असायचा युनिव्हर्सिटीला, तो अटेंड करा. तो अटेंड करून आलं परत की पहिले 2 दिवस 2 महिने असं चाललं काहीतरी. अजून एका जॉबची ऑफर आली. बाप्पाचाच आशीर्वाद बोलले मी त्यावेळी इतर मित्र जे माझ्याबरोबर पार्टी करायचे, सांगायचा मुद्दा हा होता की ते मला दे स्टार्टेड आस्किंग मी की सब जॉब तुम ही ले लोगे तो हमारे लिए क्या बचेगा. लिटरली मला मित्र असे बोलायला लागले की सब जॉब तुम ही ले लोगे तो हमारे लिए क्या बचेगा. तो यार मैं अप्लाई कर रहा हूँ, मेरे को बुला रहे हैं, मैं थोड़ी बोल रहा हूँ कि तुमको ना लो, मुझे बुला रहे हैं, आई एम गोइंग, आई एम क्वालिफाइंग, आई एम गेटिंग द जॉब. आणि मग तेच मित्र संध्याकाळी बोलायला लागले की यार तू पार्टी में नहीं आता.
पार्टी में आऊंगा तो जॉब कैसे करूंगा यार, पार्टी में कैसे आऊंगा. तिथे कळलं की ज्यावेळी तुम्ही काहीतरी चांगलं करता ना, त्यावेळी तुम्हाला खाली बघणारी लोक असतात, पण त्यांच्यासाठी पण विश वेल. कारण happened 3 months down the line, some of them came back asking नितिन क्या हमारे लिए जॉब है क्या यार, कहीं पे कुछ हो सकता है. दॅट टाइम मला ऑलरेडी एक्सपिरियन्स असून लोकांची कनेक्शन बनवून आय वॉज इन अ पोझिशन की मी रिक्वेस्ट करू शकत होतो एम्प्लॉयरला की ह्याला जॉबवर ठेवा. सो अँड दोज पीपल गॉट जॉब अँड टिल डेट वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स अँड वी आर थँकफुल टू इच अदर. कारण ज्यावेळी गरज होती, रात्री तुम्ही पहिल्या 3 महिन्यात ज्यावेळी तुम्ही युकेला पोहोचता आणि दॅट इज द कोल्डेस्ट इयर ऑफ हिस्ट्री इन युके. तुम्हाला माहितच नाही की बर्फ पडणार आहे, त्याने बर्फ पडला त्या वर्षी आणि बर्फ इतका पडला की गुडघ्यापर्यंत बर्फ पडलाय आणि तुम्हाला सकाळच्या 2च्या शिफ्टला पोहोचायचं, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करताय आणि तुम्ही 1 वाजता किंवा 1:15 तुमचा अलार्म वाजतो, तुम्ही झोपता, परत तुमचे मित्र येऊन उठा, अरे उठ तुझे जॉब पे जाना है. तुम्हाला जायचं नसतं कारण तुमचा स्नो इतका पडलाय, बाहेर जायचं कसं. एक जीन्स चढवली, थंड लागतंय. डबल जीन्स चढवली, थंड लागतंय अजून. एक सॉक्स घातला, 2 सॉक्स घातले, एका पेअरवर दुसरा सॉक्स पेअर घातलाय, स्पोर्ट्स शूज घातलेत. बर्फामध्ये कोण स्पोर्ट्स शूज घालून जातो, वॉटरप्रूफ नव्हते. एक टी शर्ट, 2 टी शर्ट, त्याच्यावरती शर्ट, त्याच्यावरती एक हलकंसं जॅकेट जे इंडियाहून आणलं ते घातलंय, एकच टोपी घालून रात्रीच्या अंधारात चाललाय बर्फामध्ये पाय टाकत 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 ती बीच हिल चढत चढत चढत. तो दिवस विसरत नाही कधी. ती हार्डशिप विसरत नाही कधी, की ज्यावेळी तुम्हाला वाटत नव्हतं उठावंसं, थंड पडलंय बाहेर, तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला प्रिपेअर्ड कसं व्हायचं या विंटरसाठी. तुमच्याकडे साहित्यच नाहीये त्या विंटरसाठी प्रिपेअर्ड होणार. तुमच्याकडे विंटर जॅकेट नाहीये, ग्लोव्ज नाहीये, शूज नाहीयेत, प्रॉपर थर्मल्स नाहीयेत. तुम्हाला माहितच नाही थर्मल्स काय असतं. तरी तुम्ही ते कपडे कसे तरी घालून तुम्ही पोहोचता आणि जॉबवर पोहोचल्यानंतर तुम्ही बघता की तुमची जीन्स पॅन्ट तर ऑलरेडी गुडघ्यापर्यंत भिजली. त्या थंड पॅन्ट घालून तुम्हाला काम करायचंय. शूज तुमचे भिजलेत, आतले सॉक्स भिजलेत, थंड शूज मध्ये उभं राहून तुम्हाला काम करायचं, गारटलेत तुमचे पाय आणि तुम्हाला काम करायचंय. पण लक्ष कुठे, काय करायचंय मला, आय हॅव टू अचीव दिस. कुणासाठी करतोय, स्वतःसाठी, फॅमिलीसाठी करतोय. डोक्यात ते. ती रात्र विसरू शकत नाही आणि आजपर्यंत जिथे आलोय नेहमी तीच एक गोष्ट लक्षात ठेवली की तुम्ही कुठून आलाय, ती हार्डशिप नेहमी लक्षात ठेवा, कारण दॅट इज युअर किक इन युअर बॅक. दॅट इज युअर किक इन युअर बॅक. नोबडी एल्स विल किक यू इन युअर बॅक. कोणाला वाटतं की तुला किक करून वरती जावं, नाही. खूप कमी लोक आहेत अशी जी वाटतात ह्याला पुश करूया आपण वरती. पण ज्यावेळी स्वतःला तुम्ही वर ओढता ना, दॅट इज द बेस्ट फिलिंग. अँड दॅट फिलिंग इज सच की ती तुम्ही जाऊन कोणाला एक्सप्रेस पण करू शकत नाही. एक मूवी आहे पर्सूट ऑफ हॅपीनेस, पाहिला असाल तुम्ही, राईट? त्याच्यामध्ये त्यावेळी त्याला जॉब मिळतो, किती आनंद होतो त्याला. तो बाहेर जाऊन तो अगदी इतक्या जोरात ओरडतो, त्याला कोणाला एक्सप्रेसच करता येत नाही. दॅट इज द फिलिंग दॅट इट्स अल्टिमेट ऑफ ऑल द फिलिंग्स. आणि तोच एक एक्सपिरियन्स मी सांगेल सगळ्यांना की यार हार्डशिप काही असो, यू हॅव टू बी अप फॉर इट. विचार नका करू की ह्याच्यातून मी कसं, जस्ट गो थ्रू इट आणि रस्ता आपोआप निघेल. स्ट्रगल तर ऐकली तुझी, पण आता आपल्या लोकांना जरा मोटिवेट पण कर, जरा सांग की तू आता कॅनडामध्ये काय करतो आणि काय काय अचीव केलंस. तर तू बोलला ना इंडियामध्ये कुठून आलाय तू, आणि नंतर युके मध्ये पण कसा राहिलाय आणि आता ज्या पोझिशनला आहे ना त्याच्याबद्दल जरा सांग. म्हणजे लोकांशी म्हणजे थोडे अचिव्हमेंट्स पण सांग, तू काय काय केलं. घाबरायला नको, पण त्याच्यातून सांगायचं असं होतं. बरोबर, लोकांना भीती वाटते, पण त्या भीतीतून मी ते सांगा, भीतीतून तुम्ही पुढे निघाल त्यावेळी एव्हरीबडी इज वॉचिंग यू. तुम्ही जी एनर्जी क्रिएट करता ना तुमच्या भोवती, दॅट एनर्जी इज टेकिंग यू समवेअर. यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ दॅट वॉट एव्हर यू आर डुईंग इज डुईंग विथ गुड इंटेन्शन. ते इंटेन्शन जर क्लिअर असतील ना, तुमच्याबरोबर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून ज्यावेळी कॅनडाला लँड झालो, PR घेऊन आम्ही लँड झालो, आणि PR घेऊन इथे लँड होण्यामागे माझ्या बायकोचा पण खूप मोठा सपोर्ट होता की नाही, आपल्याला काहीतरी करायचंय मोठं, तर लेट्स टेक दिस स्टेप. आम्ही ऑस्ट्रेलियाला जायचा विचार करत होतो. ज्यावेळी युकेहून परत इंडियाला गेलो, तिथे 2 वर्ष होतो इंडियामध्ये. वी वर थिंकिंग ऑफ गोइंग टू ऑस्ट्रेलिया और कॅनडा. मग आम्ही कॅनडाच्या PRचा विचार केला, कॅनडाला लँड झालो. कॅनडाला लँड होऊन पण शांत बसलो नाही, तिथे येऊन अकम्प्लिश काहीतरी करायचंच आहे, काहीतरी करायचं. मग काय केलं, एक फायनान्शियल ऍडवायझरीचं लायसन्स घेतलं. देअर वॉज अ टॅक्टिक बिहाइंड. ते लायसन्स का घेतलं, ते पण एका इन्स्टिट्यूशन थ्रू घेतलं, कारण माझा टॅक्स वाचावा. इट वॉज अ गुड टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट अँड पीपल नीड फायनान्शियल एज्युकेशन. दॅट इज लॅकिंग इन कॅनडा. म्हणून तो स्टेप घेतला की लेट्स गेट आवर सेल्फ फायनान्शियल एज्युकेटेड, की आपण दुसऱ्यांना ते एज्युकेशन स्प्रेड करू आणि कसे तुमचे टॅक्स वाचवा, कसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शका, तुमचा पैसा कसा वाढेल ते आपण लोकांना समजवू शकू.
ते करता 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 मग बरंच काही शिकलो आणि शिकता शिकता जॉब पण केला. पण इथे एक कळलं यार, कॅनडामध्ये ना जॉबमध्ये जास्त ग्रोथ नाही आहे. म्हणून आम्ही बरोबर. podcast करतो बाई. Yes. बघा, लक्षात ठेवा, आपण टीम मध्ये घेतोय ना लोकांना. नाही घेतोय बाई. कोणाला घ्यायचंय ना DM बस. अजून अजून पण वेळ आहे तुमच्याकडे. हो. पण आम्ही असं मोठे नाही, आम्ही पण अजून पण जॉब. हे $1 million ची खरं सेंटेन्स आहे बाई. असं पण नाही, पण यू कॅनॉट सर्व्हाइव्ह ऑन जस्ट अ जॉब. करेक्ट. यू कॅन डू अ जॉब. You have to. येस. When you're new, do a job. That Yes. is required. पण फक्त जॉब नाही. म्हणून साठी हे खरं. हे म्हणजे 100% मी इथे आलो एका वर्षातच आम्हाला कळलं की फक्त एक जॉब आहे की हा मला पण माहिती आहे की आय एम गोना गेट अ जॉब माझं टेलिव्हिजन प्रोडक्शन झाल्यावर, पण त्या जॉब वरती आय कॅनॉट सर्व्हाइव्ह. तर दादा, तू आज या पोझिशन वर पोहोचलायस, राईट? तर तुझ्या याच्यामध्ये तुझ्या मम्मी पप्पांचा खूप एक मोठा रोल आहे. त्यांनी तुला पाठवलं वगैरे. तर हाऊ ते आता कसे फील करतात? ते खूप प्राऊड फील करतात आणि आय थिंक त्यांची तीच फिलिंग आहे ऑफ हॅपीनेस. हॅपीनेस ॲट पिनेकल वेअर दे कांट एक्सप्रेस टू द वर्ल्ड. दे आर सो मच हॅपी दॅट अँड ते कुणाला बाहेरच्याला सांगून कळणार नाही इतके हॅपी आहेत. आणि त्यांना दिसतंय की बाबा आपली पोरं कुठे पोचलीत, काय केलंय त्यांनी. म्हणजे आपण त्यांना जे काही शिकवलं लहानपणापासून त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी चीज केलंय. आणि ह्याहून चांगली फिलिंग आपल्या पॅरेंट्सला देऊ शकत नाही. म्हणजे आज आई बाबा, मम्मी पप्पा बोलतो त्यांना, दहिसरला राहतात फ्लॅटमध्ये आमच्या स्वतःच्या. आमची आजी पण आमच्या बरोबर राहते. तर आजी इज ऑलमोस्ट बेड रिडन. पण लहानपणापासून आईने जो डिसिजन घेतला कॉन्व्हेंट स्कूलला टाकायचंय, आणि कॉन्व्हेंट स्कूलला का टाकायचंय तो तिच्या मागचा उद्देश आज मला कळतो. कारण तिला कळलं की पोरगा जाऊन जर स्टेज सांभाळतोय, लोकांसमोर कॉन्फिडेंटली बोलतोय, तो कुठल्याही नॅशनॅलिटीचा माणूस असो, तो कॉन्फिडन्स माझ्यात बिल्ड कोणी केला, त्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा हात आहे. बाबांचा खूप मोठा हात, कारण ते कधी पिक्चर मध्ये नव्हते. लहानाचा मोठा होताना सकाळी 7ला जायचे, संध्याकाळी 7ला घरी यायचे, दिवसभर राबायचे. संध्याकाळी जेवणाला बसलो की तो जो डिसिप्लिन की जेवणाला या टायमाला बसायचं, संध्याकाळी या टायमाला घरी यायचं, पण तिथे कुठे कधी प्रेशर नव्हतं. विदाउट प्रेशर डिसिप्लिन कसं राहायचं ते बाबांनी शिकवलं. बट तू आधीपासून बोललास की टॉपर होता, राईट? स्कूलमध्ये, युनिव्हर्सिटी मध्ये. तू खूप स्ट्रिक्ट होता काय घरचा माहोल आधी? बरोबर. आय मीन नेल इन द कॉफिन आय वुड से. छान प्रश्न केला. डिसिप्लिन होतं, स्ट्रिक्ट नव्हतं. कारण माझे आजोबा सोल्जर होते. अरे बाप. ओके. आईचे बाबा सोल्जर होते आणि ही पास्ट अवे इन अन ऍक्सिडेंट. आणि ज्यावेळी ते वारले त्यावेळी माझी आई 4 वर्षाची की 5 वर्षाचीच होती. अरे बाप. आणि माझ्या आईच्या मागे अजून 1-1 वर्षाच्या गॅपचे तिचे 2 छोटे, आणि नंतर अजून एक मोठी बहीण. आणि अशा 4 भावंडांना घेऊन माझ्या आजीने त्यांना एकटं वाढवलं गिरगावामध्ये. आणि माझी आजी बिलकुल अशिक्षित, त्यांना काहीच माहिती नाही शिक्षणातलं. अशा व्यक्तीने, माझ्या आजीचं नाव गंगूबाई, त्या शी पास्ड अ फ्यू इयर्स अगो. ती एक अशी पॉवरफुल व्यक्ती, म्हणजे ती बोलली ना, तिच्या आवाजातच एवढा दम होता. तो आवाज माझ्या आईमध्ये, माझ्या आजोबांचा डिसिप्लिन आणि आईचा आवाज माझ्या आईमध्ये, तिथून मी शिकलो. आईने कधी प्रेशराइज नाही केलं, पण तिचं स्वप्न होतं की मी जावं डिफेन्स सर्व्हिसमध्ये. तिने लहानपणापासून तसं ट्रेन केलं की डिफेन्स सर्व्हिसमध्ये जायला पाहिजे. तिची इच्छा होती मी आयदर डिफेन्स किंवा डॉक्टर व्हावं. बाबांना वाटायचं की मी डिफेन्समध्ये नाही जावं. बाबांना डिफेन्समध्ये काय जायचं, असं डॉक्टर व्हावं वाटत होतं. पण मला कधीच वाटलं नाही की मी डॉक्टर व्हावं. आय वॉज गुड इन स्टडीज, मला कधीच वाटलं नाही डॉक्टर व्हावं. पण डिफेन्समध्ये मला पण इच्छा होती. आणि शिक्षण करत लहानपणी बाबा आणि आईंचे ज्यावेळी स्ट्रगल्स पाहिले की बाबा कॉन्व्हेंट स्कूलची फी भरायला जितके पैसे लागतात, टर्म फी भरायची ज्यावेळी वेळ यायची, पहिल्या बिगिनिंग ऑफ द इयर तुम्हाला 2 महिन्याची फी एकत्र द्यायला लागायची. आणि त्यावेळी आय थिंक 400 रुपयाचे 700 रुपये ज्यावेळी झाले, तर 700 रुपये कसे जमा करायचे,
ती खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी. आणि मला अजून आठवतंय की समर वेकेशन्स कट शॉर्ट करून बाबा घरी यायचे. आम्ही गावी असायचो, आम्हाला गावी सोडून ते लवकर घरी यायचे. का? कारण त्यांची सुट्टी संपलेली असावी, ते घरी येऊन जास्त काम करत असतील, आमची टर्म फी जुळवाजुळवी करावी म्हणून. आम्ही गावी राहिलो तर मुंबईत खर्च कमी होईल म्हणून ते आम्हाला मागे सोडून परत यायचे उन्हाळ्याच्या सुट्टीत. आता त्या सगळ्या गोष्टी क्लिक होतात की त्यांनी काय स्ट्रगल केलं असेल. आमच्या बरोबरचा टाइम त्यांनी पण कॉम्प्रोमाइज केला आहे, कारण त्यांना घर चालवायचं होतं. आम्हाला नव्हतं माहिती काय करतात. आम्हाला वाटतं पप्पा गेले आम्हाला सोडून. अरे पण आता कळतंय ना काय केलं त्यांनी. घरी येऊन ज्यावेळी दिवाळीचा 1 महिना आधी तुम्हाला असं वाटायचं अरे नवीन कपडे घ्यायचे, किंवा दुपारी सॅटर्डे संडे तुम्ही घरी आहात, तुम्हाला वाटायचं की बाहेर जायचं, मम्मी मला खेळायला जायचंय, मला हे घ्यायचं, मला पैसे दे. कधी नाही बोलली ती बोलायची जा आणि ते पाकिट आहे पाकिटातून घे. पाकिट ज्यावेळी घ्यायचो ना, पाकिटात बघायचो 10 पैसे असायचे, फक्त 10 पैसे. त्यावेळी पैसे चालायचे. 10 पैसे एकच सिक्का असायचा आणि घर चालायचं. अजून 15 दिवस बाकी आहेत महिना संपायला, पगार यायचा फक्त एकदाच. त्यावेळी कळायचं पैसे का देत नाही बोलायची इच्छा नाही, पण नाहीच आहेत. गप्प बसायचो, यायचो बहिणी बरोबरच खेळत बसायचो. दिवाळी यायची, दिवाळीचा बोनस बाबांना भेटायचा. नाही घे टाइम घे. थँक्यू. सॉरी. अजून नाही. ओके. तेच आहे की त्यांचा व्हिजिटर विजा करून ठेवलाय मी. ओके. पण माझी आजी माझ्या बरोबर राहते ना, आमच्या बरोबर. मग त्या बेड रिडन म्हणून त्यांना येता येत नाही. बरोबर. माझा पण फक्त नाही स्वप्न आहे की माझ्या मम्मी पप्पांना कॅनडा, म्हणजे असं नाही की इकडे राहायलाच सांगायचं, त्यांना एकदा दाखवायचं कॅनडा किंवा USA त्यांना. तसा. काय बरोबर ना की आपण विचार नाही करत, यंग असतो, बरोबर आहे. आपण फक्त असंच आहे की हा मम्मी पप्पा चालतंय रोज, आणि आपण रोज बघतो. कधी ग्रँटेड घेतो त्यांना. हो घेतो 100%. आणि आता मला कॅनडाला येऊन ना मला असं आठवतंय की मी त्यांना इंडियामध्ये खूप ग्रँटेड घ्यायचो, बट इथे मला असं वाटतं की आय शुड हॅव इम्प्रूव्ड, कारण का आता लांब राहतो राईट 1 वर्षापासून. तूच नाहीयेस त्यात, असं नाहीये की तूच आहेस. लोक बोलत नाही, लोक जेव्हा आपण कॅमेरा समोर बोलत नाही की आपण मॉम डॅडना ग्रँटेड नाही. प्रत्येक जण कधी ना कधी पॉइंट वरती घेतो, राईट. पण ते ऍट द एंड दे आर मॉम डॅड. ते कधी आपल्याला असं वाटू देत नाही. आपल्याला कळत पण नाही त्यांना कसं वाटतं. मी जर रॅन्डम माणसाला घेतला ग्रँटेड तर तो मला शो तो येईल असं इग्नोरिंग बरोबर. तुला काय ते उत्तर देऊन टाकेल. ते पण नाही की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट तर तो ग्रँटेड तू त्याला का घेतोय हे तो विचार. मॉम डॅड कडे तो ऑप्शन नसतो, आणि मॉम डॅड तुला हेच नाही करणार, काउंटरच नाही करणार. कारण का इकडे कसं सर्वांना काहीतरी पाहिजे तुझ्याकडून, म्हणून ते दे आर इन युअर लाईफ, बरोबर ना. पण आपले मम्मी पप्पा तसे नाहीत, तेव्हा नो वन विल देअर ना, मम्मी पप्पा विल बी ऑलवेज. 100% तू नाही काय करू शकत. आणि तेच होतं ना की तुला असं म्हणतो ना की ज्या गोष्टीची म्हणजे जी गोष्ट आहे आपल्याकडे त्या गोष्टीची किंमत तेव्हाच कळते ना की जेव्हा ती नसते आपल्यासोबत. नाही खरोखर भाई, कळलं. म्हणजे आपण म्हणतो आता तर तेच आहे की आपल्या सगळ्यांचे मॉम डॅड्स आहेत, दे आर हॅपी. असं नाही, त्यांना पण असं वाटतं की अरे माझा मुलगा कॅनडाला आहे आणि तो असं करतो. आणि तेच छोटी छोटी गोष्टी आहेत. आता प्रत्येक व्हिडिओवरती तू जाऊ मम्मी कमेंट करते माझी, आपले व्हिडिओज पण बघते, पहिली कमेंट मम्मीची असते. मस्करी नाही, दॅट इज मोटिवेशन फॉर मी. माझ्या तर एकाच व्हिडिओवरती 3 वेळा 4 वेळा बाबा कमेंट करतात, कारण त्याला दररोज दिसत त्यांना वाटते नवीन परत काहीतरी टाकले, त्यांना कळत नाही, बट ही इज हॅपी टू सी इट. आणि हे जे स्मॉल हॅपीनेस असतात ना, आता तू जसं बोलतो लाईक माझ्यासाठी आम्ही जे आहोत असं मध्ये मध्ये होतं, मला माहिती नाही की पण मी रडतो. मला पण असं वाटतं की कधीतरी एकदम भयानक आठवण येते. आपण म्हणतो ना की आता गणपती झाले, आपले सण झाले, आता दिवाळी आहे एका महिन्याभरात, तर तेव्हा म्हणजे फॅमिली एकत्र आहे पण आपण व्हिडिओ कॉलवर आहे. तेव्हा दाखवताना काही वाटत नाही की अरे वा 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 मस्त 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 एकदम अरे चिल आहे मी सगळं फोटो तर वाई पॉझिटिव्ह, पण पाठीमागं काय लाईफ झंड झाली ते सांगताच नाही. आणि
तेच आहे की मला अल्टिमेट असंच आहे ना की इथे पण येऊन जरी मला इथे काही माझं उत्कर्ष करायचं किंवा मला फॅमिली इथे करायची, माझ्यासाठी घरचं डेफिनेशन चेंज झालं मी जेव्हा घर सोडलं. की मी इथे येऊन नवीन लाईफ बनवीन, नवीन घर घेईन, 5 BHK 6 BHK. पण तिथे जर माझे मम्मी पप्पा नसतील किंवा आम्ही लग्न झाल्यावर आम्ही दोघच जण राहत असू ना, त्या घरात जी पोकळी असते ना ती तेव्हा कळते. कारण माझे मित्र आम्हाला इथे सांगतात, बरोबर, आम्ही एवढं घर घेतलंय, आम्ही दोघं जण राहतो 4 BHK मध्ये. फोनवरती असते मम्मी, किचन मध्ये मी चपात्या बनवत असतो तेव्हा फोन. ते जेव्हा ते लोक बोलतात ना, मग तेव्हा असं होतं की नाही यार, अल्टिमेट गोल की एक घर जरी असेल ना तिथे मॉम डॅड आपले घरचे जवळचे असतील. आणि इंडियामध्ये आहे ना आजूबाजूचे पण चांगले असतात. हा, आपले नेबर्स म्हणजे आपले म्हणजे मित्र फेस्टिवलला परिवार आपण बाहेर भेटतो करतो. आपलं सार्वजनिक अजूनपर्यंत गणपती असं वगैरे. कुठचंच हे नाही, मी कुठेच असं राहिलो नाहीये मुंबईमध्ये जिथे माझ्या नेबरचा दरवाजा पूर्ण 24 तास बंद आहे. बरोबर. सेफ्टी डोर असतो तोच बंद असतो, पण त्याला काही जाळी असतात, yes. उघडं असतो, बाकी सगळं आतमध्ये काय चाललं सगळं दिसत असतं. आणि इथे समजत पण नाही भाई कोण राहते बाजूला कोण आहे तुम्हाला वर्ष लिटरली मला वाटतं या घर बंद आहे. सो आता तू जसं हे केलंस तसं आम्हाला पण हेच झालं की खरं लाईक, पण आम्हाला पण एक प्राऊड आहे की तू करून दाखवलंस. आणि तू आज ज्या पोझिशनला आहे ना भाई, ते म्हणजे ड्रीम आहे खूप लोकांचं. काय बोलतो? येस, हे ना ड्रीम आहे की तू 6 वर्ष UK मध्ये स्ट्रगल केलं, सगळं 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 ओव्हरकम केलंस, पण तुझा गोल आणि तुझ्या डोळ्यासमोर जे होतं, राईट, कळलं? कारण लोक ना तुला ऍज अ फक्त एक रिअल्टर बघतायत की तू त्या पोझिशनला आहे, पण त्यांना ह्या पॉडकास्ट वरून ना त्यांना समजेल की दादा कुठून आलाय. आणि बरोबर पण एक सांगतो की लाईक हॅट्स ऑफ की आता जे जनरेशन येत आहे त्यांच्यासाठी मम्मी पप्पा, आपण माझे पण मम्मी पप्पा माझे फ्रेंड्स आहेत, पण आताची जनरेशन मम्मी पप्पा फ्रेंड्सच आहेत. खूप कॅज्युअल रिलेशन झालं ते. राईट राईट, मीम बी मिळायला लागले, मीमचं पण नाही, पण ते इन जनरल पण कॅज्युअल रिलेशन झालंय. जे आपल्याला महत्व होतं ना की म्हणजे मम्मी माझी टीचर होती, रिटायर झाली, पण मी घाबरायचो. पण कधी कधी मी पण असं उलट बोलणं, पण माझी मम्मी जेव्हा स्कूलमध्ये जायची आणि मी तिच्यावर कधीतरी तिच्या स्कूलमध्ये जायचो ना की माझी मम्मी आले हे स्टुडंटला कळलं की ते जरा की नको रे बाबा तिथे जाऊयाच नको, अशी त्यांची जी भीती होती ना मनावरती, ते मग मला पण असं कधी कधी वाटायचं. तू बोलतो उलट बोल ना, आमच्याकडे तर ऑप्शनच नाही, उलट बोलायचंच नाही. आज पण मला उलट बोलता येत, आज लिटरली आज पण मला काही एक छोटी गोष्ट असेल ना, हिम्मत नाही माझी, मला कन्सल्टेटिव्ह मोड मध्येच मी बोलतो, मला रिबेल करताच येत नाही. आणि ती भीती नाही, आय थिंक ती एक रिस्पेक्टच आहे आपल्या आईवडिलांसाठी. बरोबर. पण तुला तेच बोलतो ना की आमची जनरेशन, मी तुला खरं सांगतो, लाईक मी पण काय असं हे नाहीये, मी पण बोललोय मम्मी पप्पांशी, पण उलट सुलट झालंय माझं बोलणं. पण तेव्हा ती मोमेंट आणि नंतर जे आपल्याला फिलिंग असते माहितीये, कधीतरी असं हिट होते, रिग्रेट पण होतं, पण ती हिट होते रे, की आपण बोललो आणि मम्मी नंतर जेवण घेऊन येते, जेव्हा ती काय बोलत नाही, आणि नंतर मी जेवताना मग हेच तुझं दुसऱ्या कोणाला बोला ना फाट्यावर मारणार. काय बोलतो तू इकडे मित्र कॅनडामध्ये मित्राला बोलला तू उद्यापासून राहू नका, उद्या बॅग घेऊन. बरोबर भाई. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या लोकांना कळत नाहीत. लोकांना वाटतं अरे कॅनडाला गेला चिल राहतोय मस्त. मी पण आता तेच होतं की आपलं जसे आता तू जसं बोललास की तू त्या मित्रांसोबत अजूनही कनेक्टेड आहेस, तसे माझे पण मित्र आहेत आणि ते ठेवावेत जे इंडियामध्ये आहेत. आणि त्यांच्यामुळे म्हणजे ते एक 6-7 मित्र आहेत माझे, आणि बिल्डिंग मधले माझे 4-5 मित्र, आणि शाळेतला एकच मित्र आहे अजूनपर्यंत कॉन्टॅक्ट मध्ये. अच्छा, एकच मित्र, ओके, जो अजूनही कॉन्टॅक्ट फोन वगैरे, एकच मित्र. असे एक छोटा सर्कल आहे माझा की मी ज्यांच्या समोर ओपन सगळं माहिती आहे, त्याला इन अँड आउट माहिती आहे, अभिषेक राणे काय. मग ते जेव्हा आम्ही आता तरी हे लोक भेटले तरी असं निघतं आपलं की चला यार कोणतरी आहे, आणि अजूनही राहिलेत. कारण आता पण मी बघतो फ्रेंडशिप्स कशा आहेत इथे, विश्वास ठेवणं, सगळं परत स्क्रॅच पासून चालू करणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि
आणि एव्हरीबडी इज बिझी हिअर. हा खूप बिझी आणि सगळे त्यांच्या पार्ट टाइम जॉब कॉलेजमध्ये, नो वन केअर्स. नो वन केअर्स. सो कारण का तुम्ही शिफ्ट कोण सोडणार आहे लक्षात ठेवा. इव्हन इफ तुम्ही आजारी येता हॉस्पिटल, अरे नाही राव दमाचा नाही. ते जे मित्र आपण बोलतो ना कारण का तिकडे सोडलं तर तुला तिकडून काढून काढून बेसिक आहे त्याच्याकडे पण काय ऑप्शन नाही. सो त्याच्यामुळे आता तू जेव्हा बोललास ना तेव्हा मग अजून ते हिट झालं की रिलेशन्स, आपले घरचे, आपले ज्यांनी आपल्याला मदत केली आहे किंवा ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आहोत. मी इथे बसलोय, खूप लोकांचा सपोर्ट आहे. मी एकटा नाही आलो इथे, मी येऊच नसतो शकलो. लोकांचा सपोर्ट, आशीर्वाद, बऱ्याच जणांचा, गुड विशेस, ऍडवाइस लोकांची, सगळ्या गोष्टी एकत्र येऊन असं घडतं. एक व्यक्ती घडती, स्वतःच्याने नाही घडत. नाही, ती व्यक्तिमत्व स्वतःच्याने नाही. खरं बऱ्याच लोकांचा पाठिंबा असतो त्याला आणि सगळ्यांना आपण थँकफुल असतो. बरोबर. सो दादा, जाम भारी वाटलं तू येऊन आमच्यासाठी टाइम काढून आलास एवढ्या लांबून. आणि आम्हाला इमोशनल गेला भाई दादानी. आज म्हणजे पहिला एपिसोड आहे हा असा. बरोबर. कारण काय आम्ही आहे ना बाकीच्या एपिसोड मध्ये आम्ही क्वेश्चन विचारतोय, आम्हाला गोष्टी ऐकायला पण भेटतात, पण आज आहे ना आम्ही इमोशनल झालो. आणि खूप हार्ड हिटिंग होतं दादा, की आम्हाला पण असं वाटलं नव्हतं. पण आज जे तू एक मोटिवेशन म्हणू शकतो, तू एक अजून एक आम्हाला असं रिफ्यूल केलंस. राईट. टू लाईक कीप गोईंग, कीप हसलिंग. वेळ लागेल पण सगळं व्यवस्थित होणार. सो त्यासाठी आधी लाईक तुझं मनापासून धन्यवाद. आणि लाईक मी तर एवढीच इच्छा आहे की आता माझी, की तू जे आयुष्यात तू विश करशील ते पूर्ण व्हावं. म्हणजे तुला आता मॉम डॅड तुझे 100% येणार, आणि जेव्हा तुझे मॉम डॅड येतील आम्हाला सांग, आम्ही भेटायला येऊ बाबा. नक्कीच. आणि आमच्या येतील तेव्हा तू पण तू ये. नक्कीच. सो थँक्यू सो मच. आज खूप भारी वाटलं, खूप इमोशनल पण झालो. तुम्हीही झाला असाल. तुम्हाला कसा वाटला एपिसोड? आणि आम्ही दादाचे सगळे लिंक्डइन, इंस्टाग्राम, तुम्हाला त्याचं कॉन्टॅक्ट कसंही करायचंय, तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये काही करायचं असेल, दादा आपलाच आहे, त्याला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दादा इज बेस्ड इन मिसिसागा. सो तुम्ही त्याचे जे रिअल इस्टेटचं इंस्टाग्राम आहे, आम्ही ते लिंक केलंय, तुम्ही तिथे DM करू शकता. त्याचं लिंक्डइन असेल तर आम्ही ते लिंक्डइनचे लिंक्स टाकल्यात. सगळं आहे. जस्ट ट्राय, कनेक्ट विथ हिम. आणि दादा तुम्हाला 100%, आणि जरी तुम्हाला फायनान्शियल ऍडवाइस हवी असेल, दादाच आहे. सो हाच आमचा एकदम मूळ एक गोल आहे की कनेक्ट करा, भेटा, आपली माणसं आहेत, एकत्र येऊया, बोलूया, गप्पा मारूया, वडापाव खाऊया. अरे वडापाव खायचा आहे आठवलं, ते एका दादानी बोलवलं आपल्याला मिसिसागामध्ये. येस, ते जायचं आपल्याला, आम्ही येणार आहोत. सो हे आपल्या सगळ्यांचं हक्काचं चॅनल आहे. तुम्ही ज्याला सबस्क्राईब करत नाही पण कराल, ही आम्ही एक इच्छा ठेवतो, ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास.